झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। नारी शक्ती वाढली तर दुकानदारी बंद होईल अशी विरोधकांना भीती आहे। विरोधकांचा खरा चेहरा समोर आणायचा आहे। विरोधकांमुळे खरतर कुठल्याही राज्याचं संसदेतील प्रतिनिधित्व कमी होणार नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। 2023 ला तुम्ही मान्य केलं, मग आता विरोध कशाला असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला। काही बोलघेवडे लोक 2023चं माझं ट्विट दाखवतात आणि म्हणतात 2023 मध्ये जर महिला आरक्षण मिळालं होतं तर मग आता पुन्हा बिल आणण्याची आवश्यकता काय होती। झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जागं करता येत नाही। हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नकोय, अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे। मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे। ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाठाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला। 2023 ला ज्यावेळी हे विधेयक पारित करण्यात आलं होतं, त्या विधेयकातच म्हटलं होतं की सेन्सस करायचं, मग डिलिमिटेशन करायचं आणि त्यानंतर हे विधेयक लागू करायचं। त्यावेळी हे सगळे 150 आणे चुप बसले होते। त्यावेळी या 150 आण्यांनी त्याला समर्थन दिलं। त्यावेळी हे अमेंडमेंट या 150 आण्यांनी मान्य केलं आणि आता म्हणतात डिलिमिटेशन कशा करता। कोणाचंही नुकसान होणार नाही। सगळ्या राज्यांमध्ये 50% जागा वाढवण्याचा निर्णय हा डिलिमिटेशननी केला। कुठल्याच राज्याचं संसदेमधलं रिप्रेझेंटेशन कमी होणार नाही। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील विरोधकांवर हल्लाबोल केलाय। विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला। मोदींनी महिलांना घरापुरतं मर्यादित न ठेवता देशाची लक्ष्मी मानले। काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवारांच्या पोटात का दुखते असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय। अरे तुम्ही बिल नाही पाडलं, तुम्ही महिला आरक्षणाचं बिल नाही त्या ठिकाणी पाडलं। या देशातल्या आधी आबादी 50% असणाऱ्या महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केलाय। आणि कुणी केला हा चक्काचूर? केला कोणी? हा केला काँग्रेसने। राज्याचं बोलायचं झालं तर हा केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने, म्हणजे उबाठाने। कोणी केला? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, तुतारीने। अरे प्रत्येक भाषणामध्ये महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण अशी गोंडस गोंडस नावं देता आणि जेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना काही देण्याची वेळ आली त्यावेळेला यांनी त्यांचा जो हात आहे तो मागे घेतलाय। मैत्रिणींनो लक्ष द्या। विरोधकांचे बेगडी चेहरे उघडकीस आले असं म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। आता महिलांनी पेटून उठण्याची गरज आहे असं देखील वाघ म्हणतात। आपल्याला ज्या पद्धतीने आपला हक्क नाकारलाय ना मैत्रिणींनो, प्रत्येकीने पेटून उठायला पाहिजे। उठाल का नाही ग? वरच्या उठाल का नाही? लक्षात घ्या, आपला हक्क आपल्याला मिळवायचा आहे। या देशातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा आणि अधिकाराचा लढा आहे। विरोधकांना ठासून सांगूया, हा शेवट नाही, हा आमचा शंखनाद आहे, शंखनाद। विरोधकांना जाताना एवढं सांगीन, जश्न मनाओ हार का, जश्न मनाओ हार का, कर लो जितना शोर। मातृशक्ति अब जाग गई है, बदलेगा अब दौर, बदलेगा अब दौर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।